नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. मोहरम निमित्त सरबत आणि पाणी वाटप. ठाणे मुस्लिम बांधवांमध्ये मोहरम हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मस्जिदमधून ताजिया काढण्यात येतो. या ताजियामध्ये असंख्य मुस्लिम समाज बांधव मोठ्या भक्ती आणि भावाने सहभागी झालेले असतात. ही ताजिया मिरवणूक राबोडी परिसरातून निघून ठाणे मध्यवर्ती जेल या ठिकाणी विसर्जित करण्यात आली. यावेळी या ताजियामध्ये सहभागी झालेल्या असंख्य मुस्लिम समाज बांधवांना सरबत आणि पाणी यांचं वाटप करण्यात आलं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वैद्यकीय सेलचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आसद याहिया चाऊस हे गेल्या 10 ते 12 वर्षापासून ही सेवा करत आहेत. यंदाही आसद याहिया चाऊस यांनी या ताजियामध्ये सहभागी झालेल्या मुस्लिम समाज बांधवांना सरबत आणि पाण्याचं वाटप केलं. मोहरमच्या दिवशी मुस्लिम बांधवांमध्ये असं म्हणणं आहे की या दिवशी अन्नदान जलपान करणे म्हणजे मोठं पुण्याचं काम असतं, अशी भावना मुस्लिम समाज बांधवांमध्ये आहे. त्यानुसार हे कार्य आसद चाऊस हे करीत आहेत. हसन हुसेन ज्याने आज इस्लाम जीवन ठेवला आणि ते जेव्हा ते शहीद झाले त्या टायमाला काही लोक उपाशी होते, म्हणजे पानी नहीं मिल रहा था, खाना नहीं मिल रहा था. तो आज हसन हुसैन इस्लाम जिंदा है, उसको याद रखने के लिए आज हम लोग यहाँ पे शरबत दे करके आज उनको याद करने के लिए आज पूरे तादाद से थाना के जो लोग यहाँ पे करबला जैसा हम लोग मानते हैं, पूरे थाना की सवारी यहाँ पे आती है. ठाणे नगर पुलिस स्टेशन का हमको पूरा सहकार्य होता है, ठाणे जेल का हमको पूरा सहकार्य होता है. बाकी इतर जो लोक आहेत त्यांचं पण या ठिकाणी खूप प्रतिसाद आहे. कारण की हा मोहरम असा सण आला असून बघितलं असेल की आशा एकादशीने दोन्ही एकत्र आले. त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही सरबत वाटप करून प्रत्येक वर्ष आम्ही या ठिकाणी आसद हुसेनला याद करतो. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. घर हडप करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाचे माजी नगरसेवक मनोहर डुमरे यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पीडित तरुणीचे पती अशोक सोनावळे यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत दिली आहे. तुफानी कंपाऊंड डोंगरीपाडा किंगकॉंग नगर येथे स्वप्नाली अशोक सोनावळे यांचं घर आहे. हे घर त्यांनी भाडे तत्वावरती दिलं आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये भाडेकरूंचा करारनामा संपल्यानंतर स्वप्नाली सोनावले या घराचा ताबा घेण्यासाठी गेल्या असता संबंधित भाडेकरूने घराचा ताबा सोडण्यास नकार दिला. तसेच हे घर मनोहर डुमरे यांनी 10 लाखाला विकले असल्याचं त्यांनी सांगितलं. या संदर्भात भाडेकरूने डुमरे यांच्याशी स्वप्नाली यांचे फोनवरती बोलणं करून दिलं. मात्र जुजबी बोलून डुमरे यांनी फोन बंद केला.
त्यामुळे स्वप्नाली सोनावले यांनी पुन्हा डुमरे यांना फोन केला असता हे घर माझं आहे, तुम्ही कोण आहात, मी इथला नगरसेवक असून माझी मालकी आहे असं म्हणत डुमरे यांनी स्वप्नाली सोनावले यांना जातीवाचक शिवीगाळ केली होती। या प्रकरणी कासारवडली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता, मात्र पोलिसांनी कारवाई न केल्याने स्वप्नाली सोनावले यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। यावरती निर्णय देताना 9 जुलै रोजी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार रात्री कासारवडली पोलीस ठाण्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या नुसार गुन्हा दाखल केला आहे। यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे, अशोक सोनावले, रमेश संमुखराव, राजाबाई सूर्यवंशी, समीर भाऊ नेटके, ज्ञानेश्वर राजपंके, कृपेश सूर्यवंशी, नाना मगदूम, चंपत गवले, रवी शिरसाट, दीपक आवरे, जगदीश सोनटक्के, मल्हारी शिंदे, संजय भोसले, माणिक राजपंके, कृष्णा खंडागळे इत्यादी उपस्थित होते। मी मास संघटनेचा अध्यक्ष व सकल मातंग समाज समन्वयक आणि या ठिकाणी ठाणे जिल्हा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे संयुक्त जयंतीच्या कार्यकारिणीच्या वतीने या ठिकाणी आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे। या ठिकाणी आमच्या समाजातील सक्रिय कार्यकर्ते अशोक सोनवणे यांना वारंवार गेल्या 1.5-2 वर्षापासून माजी नगरसेवक मनोज डुमरे सातत्याने त्रास देत आहेत आणि यांच्या असणाऱ्या घरावर 2 वेळा कारवाई करायला लावलेली आहे। या ठिकाणी असणारं त्यांचं स्वतःचं एक गाळा आहे, त्या गाळावर पण कारवाई करावी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी त्यांच्यावर सातत्याने गुन्हा दाखल व्हावा यासाठी समाजातील वेगवेगळे कार्यकर्ते नेते मंडळींनी मिळून या ठिकाणच्या DCPला पत्रव्यवहार निवेदन केलं होतं, परंतु त्यांना राजकीय दबावापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता। त्यानंतर सगळ्या समाज बांधवांनी ठरवलं आणि त्यांना न्यायालयीन पद्धतीने 156(3) अनुषंगाने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 315 व 319च्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु अद्याप त्यांना अटक झालेली नाही। त्यांना अटक करण्यासाठी गेल्या तासभरापूर्वी आम्ही पत्रकार परिषद घेतली, त्यावेळेला कळविण्यात आले की 8 दिवसाच्या आत जर त्याला अटक झाली नाही तर अशोकचा जो कुटुंब आहे तो कमिशनर ऑफिस किंवा कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहे। बंद करणारे हेच मनोज डुमरे होते। त्यावेळी आम्ही मातंग समाजाच्या वतीने आंदोलन केलं होतं आणि त्याच आंदोलनाचा आम्ही यावेळी तुम्हाला सांगतोय की माननीय गृहमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही मातंग समाजाच्या वतीने आणि सर्व बहुजन समाजाच्या वतीने आम्ही विनंती करत आहोत की त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या सर्वांचेच आहेत, त्याच्यामुळे या परमपूज्य महात्म्यावर जो अवमान झालेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावा ही आम्ही यावेळी परत मागणी करत आहोत आणि झाली नाही तर आम्ही परत या पुढे मोठं आंदोलन घेऊ हे या निमित्त आम्ही सांगू इच्छितो। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे यांच्या सूचनेनुसार जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील जांभई नाका चिंतामणी चौकात कळव्यातील शिवाजी चौकामध्ये शिवसेनेतर्फे शहीदांना श्रद्धांजली अर्पित करून केंद्र सरकारच्या विरोधात या ठिकाणी काळ्या फिती लावून तीव्र निदर्शन करण्यात आले। शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकार विरुद्ध जोरदार घोषणा देखील करण्यात आल्या। तर या आंदोलनाला ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, माजी नगरसेवक संजय तरे, माजी नगरसेवक संजय दळवी, सुनील पाटील, वसंत गवाळे, महिला आघाडीच्या रेखा खोपकर व महिला आघाडी यांच्यासह उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, शिवसैनिक तसेच जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी दहशतवादी हल्लेखोरांवरती कठोर कारवाई करून भविष्यामध्ये जवानांवरती असे हल्ले होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी उपस्थितांकडून यावेळी करण्यात आली। आपण बघू शकाल 8 दिवसामध्ये 9 जवान जर का डोडा या जिल्ह्यामध्ये शहीद होतात हे या देशाचं दुर्दैव आहे। वेळोवेळी ज्या पद्धतीचं संरक्षण या देशातील नागरिकांना हे सगळे आपले सुरक्षा व्यवस्था आणि इतर सगळे हे जे शहीद झालेले जवान आहेत, जे वीर जवान आहेत, ते जर का करत असतील तर त्यांच्या बाबतीत ठोस पावलं हे केंद्र सरकार घेणार आहे का असा हा मोठा प्रश्न आहे। अनेक जर का उपाययोजना तुम्ही आणताय, जम्मू काश्मीरमध्ये नवीन लॉ इम्प्लिमेंट करताय, पण हे सगळं केंद्र शासनानं केल्यानंतर जर का असे घुसपेट येत असतील आणि आपल्या जवानांना जर का ठार मारण्याचा प्रयत्न करत असतील, असे भ्याड हल्ले करत असतील तर त्याचा विरोध आम्ही इकडे करतोय
आणि आम्हाला असं वाटतं जर का केंद्र शासन आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्रालय जर का ठोस पावलं नसेल उचलत, ते लोक जर का या दहशतवाद्यांच्या विरुद्ध जर का कोणती ठोस कारवाई नसेल करणार तर त्यांनी ताबडतोब राजीनामे द्यावे. पंढरपूर वारीमध्ये वारकरी बंधू यांना कंपनीचे वेदनानाशक. पितांबरी प्रायव्हेट लिमिटेड ठाणे गेल्या 19 वर्षापासून अखंड आषाढी वारीमध्ये सेवा करत आहे. पंढरपूर वारीमध्ये वारकरी बंधू यांना कंपनीचे वेदनाशामक तेल क्युरॉन ऑइल या तेलाने वारकरी बंधू यांची मोफत मालिश करण्यात आली. पितांबरी कंपनीची संपूर्ण टीम 30 जूनला ठाणे येथून रवाना झाली. या टीमला शुभेच्छा देण्याकरिता श्रीफळ वाढवून कंपनीचे प्रमोशनल ॲक्टिव्हिजन मॅनेजर दीपक मेडेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या टीमबरोबरच इव्हेंट प्रमुख दीपक मेडेकर तसेच सुपरवायझर किशोर शिवले, योगेश विश्वासराव, विद्याधर घोलप, मनोज धाडवे, योगेश पानप, दीपक यादव, प्रवीण यादव, सोहम शिंदे, उमेश उडेकर उपस्थित होते. पहिला टप्पा भवानीपेठ, दुसरा टप्पा दिवेघाट, तिसरा टप्पा सासवड असे मुक्कामाचे ठिकाण करत करत तुकाराम महाराज पालखी सोहळा यामध्ये पण वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. तसेच संत सोपान काका यांच्याही पालखीमध्ये बारामती वारकऱ्यांची मालिश करण्यात आली. संत गजानन महाराज यांच्या पालखीबरोबरच सोलापूरमध्येही वारकरी बंधूंचे क्युरॉन तेलाने मालिश करण्यात आली. ही सेवा सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत अत्यंत मोफतरित्या करण्यात आली. व्यास क्रिएशन प्रस्तुत राधनी वुमन वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पर्यावरणाची वारी विठुरायाच्या दारी ही संकल्पना घेऊन ठाण्यातील सिद्धेश्वर राम मंदिर ठाणे येथे पर्यावरण दिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. छोट्या विठोबा रखुमाई सोबतच पर्यावरण संरक्षणाचे संदेश यावेळी देण्यात आला. विठुरायाच्या नामाचा जयघोष करीत दिंडीची सुरुवात करण्यात आली. राधनी वुमन वेलफेअर असोसिएशनच्या सीईओ वैशाली गायकवाड यांनी प्रास्ताविकांमध्ये पर्यावरण संवर्धन म्हणजे जैवविविधतेचे संवर्धन करणे व ते करताना कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळून पर्यावरण संरक्षण करण्याचे महत्त्व सांगितले. आपण वाचलेली पुस्तकं आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. तसेच एकमेकांना पुस्तक भेट देऊन पुस्तक दिंडीची प्रथा परंपरा देखील कायम ठेवण्याचा संदेश दिला आहे. वृंदा भावे यांच्या स्वरांनी ज्ञानेश्वर माऊलींचे स्मरण करून सोहळ्याला सुरुवात झाली. दीप्ती कुलकर्णी यांनी गायलेल्या तुळशीच्या जनाबाईंचं जातं आणि विठुरायाच्या गाण्याने सर्व वातावरण भक्तिमय झाले. तसेच मेधा निकम आणि ग्रुप यांच्या विठुरायावरील गाण्याने सर्व राधनी आणि उपस्थित भाविक पंढरीनाथांच्या भक्तीमध्ये लीन झाल्या. राधनी सेंटर हेड पुष्पा लेले आणि ग्रुप यांनी गायलेल्या विठुरायाच्या गजरावरती राधनी वारकऱ्यांनी टाळांचा ताल फेर धरून लेझिम आणि फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. सभागृहाजवळच्या मैदानामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. सिद्धेश्वर राम मंदिराच्या प्रांगणामध्ये एक अभ्यासिका आणि वाचनालय सुरू होणार आहे. त्याकरिता व्यास क्रिएशन प्रकाशित केलेली पुस्तके भेट देणार आहे. त्याकरिता व्यास क्रिएशन प्रकाशित पुस्तके भेट दिली गेली. राधनी सभासद सारिका हजारे यांच्या सहयोगाने आषाढी एकादशी दिंडी उत्कृष्टरित्या पार पडली. यावेळी राधनी समन्वयक गायत्री डोंगरे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. तुळसबाई तुझा हिरवा हिरवा पाला, तुळसबाई तुझा हिरवा हिरवा पाला, शंकर पार्वती येती दर्शनाला, शंकर पार्वती येती दर्शनाला. तुळसबाई तुझ्या डोक्यावर भार, तुळसबाई तुझ्या डोक्यावर भार, श्रीकृष्णाच्या गळ्यात शोभून दिसे हार, श्रीकृष्णाच्या गळ्यात शोभून दिसे हार. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.